नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आमच्या सेंटरमध्ये आलात त्याबद्दल तुमचं स्वागत. आणि तुमचं नाव सर काय आणि तुम्ही प्रोफेशन कोणत्या फील्डमध्ये कार्यरत आहात आणि कोणत्या शाळेवर तुम्ही आता सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि किती वर्ष झाले त्या फील्डमध्ये तुम्ही आहे? सर, माझं नाव प्राध्यापक माने एस.जे. मी गेली 30 वर्ष डॉक्टर के.आर. पवार ज्युनियर कॉलेज खानापूर या ठिकाणी भूगोल विषयाचं मी अध्यापन करत आहे ज्युनियर कॉलेजसाठी. तर तुम्ही भूगोल विषय शिकवण्यामध्ये तुमचा 30 वर्षाचा अनुभव आहे. आता बोर्डामध्ये असा तुमचा सहभाग आहे का? काय आहे ना सर. नोकरीची सुरुवात झाल्यापासून सर्वसाधारणपणे 1995 पासून माझ्या नोकरीची सुरुवात झालेली आहे. 96-97 पासून मी 22 वर्ष एक्झामिनर म्हणून मी 12वी भूगोल विषयाचं काम केलेलं आहे. 6 वर्ष मी मॉनिटर म्हणून काम केलेलं आहे. कालच्या पूर्ण परीक्षेपासून मी CM आहे. शिवाय केंद्र क्रमांक 231 खानापूर या ठिकाणी केंद्र संचालक म्हणून मी 2 वर्ष काम केलेलं आहे. शिवाय विटा कस्टोडियन या ठिकाणी मी 3 वर्ष रनर म्हणून काम केलेलं आहे. शिवाय वेळोवेळी विभागीय मंडळ नाशिक आणि विभागीय मंडळ पुणे या ठिकाणी गोपनीय कामासाठी मी उपस्थित होतो. भूगोल विषय शिकवताय, तर भूगोल विषय शिकवण्यामागे 30 वर्ष तुमचा अनुभव आहे. आता एखाद्या पालकाने किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं जर 10वी झालेली असेल आणि तो 11वीला प्रवेश घ्यायचा आहे, तर या विषयाचं असं काय महत्व आहे की त्या विद्यार्थ्यांना तुमचा, समजा तो आर्टला ऍडमिशन घेतोय, तर तुमचा सब्जेक्ट त्या विद्यार्थ्यांना का घ्यावा, असं काय त्या विषयाचं महत्व आहे की त्या विषयी त्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट करावा? सर, कसं आहे, हा विषय फक्त कला शाखेसाठीच घेतला जातो किंवा शिकवला जातो असं नाही. तर हा विषय 10वी नंतर कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेसाठी हा विषय आहे. त्या शाखेतील कोणताही विद्यार्थी हा विषय घेऊ शकतो. इतर विषयासारखं या विषयाला सुद्धा महत्व आहे. हा विषय जास्तीत विद्यार्थ्यांना गुण मिळवून देणारा विषय आहे. प्लस सध्या जे आता स्पर्धा परीक्षा आपण म्हणतो, या स्पर्धा परीक्षेवर जास्तीत जास्त प्रश्न यावरती विचारले जातात. यासाठी हा विषय योग्य आहे असं मला वाटतं. सर, आता तुम्ही या भूगोल विषय 30 वर्ष झालं शिकवताय. 2026ची जी एक्झामची परीक्षा येणार आहे, 12वीची बोर्डाची परीक्षा, तर त्या बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात तुम्ही विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करा की त्यामध्ये किती टॉपिक्स आहेत आणि त्याच्यासाठी प्रत्येक टॉपिकसाठी मार्क किती आहेत, थोडंसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सर, मला वाटतं 12वी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर या भूगोल विषयामध्ये माहिती सांगत असताना या भूगोल या विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 8 टॉपिकचा समावेश केलेला आहे. तर या 8 टॉपिकवर 80 गुणाची प्रश्नपत्रिका निघते. तर ते 8 टॉपिक असे आहेत. प्रकरण जे पहिले आहे लोकसंख्या भाग 1, तर हा टॉपिक बोर्ड परीक्षेसाठी 17 गुणासाठी आहे. त्यानंतर लोकसंख्या भाग 2 जो टॉपिक आहे तो 11 गुणासाठी आहे. त्यानंतर प्रकरण नंबर 3 जे आहे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन, हे 11 गुणासाठी आहे. त्यानंतर प्रकरण नंबर 4 जे आहे प्राथमिक आर्थिक क्रिया, हे 17 गुणासाठी आहे. त्यानंतर प्रकरण जे पुढचं आहे 5वे द्वितीयक आर्थिक क्रिया, ते 17 गुणासाठी आहे. आणि प्रकरण 6वे तृतीयक आर्थिक क्रिया, ते 14 गुणासाठी आहे. तसेच प्रदेश आणि प्रादेशिक विकास हा टॉपिक 14 गुणासाठी आहे. आणि भूगोल स्वरूप आणि व्याप्ती हा शेवटचा जो 8वा टॉपिक आहे तो 11 गुणासाठी आहे. बरं, आता सर तुम्ही सांगितलं की प्रत्येक विषयाला एक ठराविक गुण सांगितले, तर 100% असं आहे का बाबा त्या टॉपिकवरती तेवढ्या मार्काचे गुण येतातच, हे 100% तुम्ही सांगितल्याप्रमाणे येणारच. ते टॉपिक जेवढ्या म्हणजे समजा गुणासाठी आहे, लोकसंख्या भाग 1 हा जर टॉपिक केला तर त्याच्यावरती किती गुण सांगितले? 17 गुणासाठी 17 प्रश्न गुण. बोर्डाला 17 गुण त्या येणार. टॉपिकवरती येणार. 17 गुणाचे प्रश्न म्हणजे एक जर टॉपिक केला तर 17 गुण 17 तुम्हाला गुण मिळणार. मिळणार. सर, आता तुम्ही जे 8 टॉपिक सांगितले, तर त्या 8 टॉपिक पैकी असे विद्यार्थ्यांना तुम्ही टॉपिक सांगा की कमी टॉपिक करून ते चांगल्या प्रकारचे गुण मिळवतील आणि जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ते कोणते? सर, 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे मी तुम्हाला 8 टॉपिक सांगितले त्यापैकी पहिलं प्रकरण जे आहे लोकसंख्या भाग 1,
हे 17 गुणासाठी आहे, ते खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर प्राथमिक आर्थिक क्रिया, द्वितीय आर्थिक क्रिया, तृतीयक आर्थिक क्रिया आणि प्रदेश आणि प्रादेशिक विकास हे 5 टॉपिक केले तर बरेच गुण विद्यार्थ्याला मिळतील. सर आता तुम्ही टॉपिक सांगितले, आता आपण प्रश्नाकडे बोलूया. तर बोर्डाची जी प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये किती प्रकारचे प्रश्न येतात, म्हणजे त्या प्रश्नांचे प्रकार किती आहेत? सर मुळातच प्रश्नाचे प्रकार 3 आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार, लघुत्तरी प्रश्न प्रकार आणि दीर्घोत्तरी प्रश्न प्रकार. 3 प्रकारचे प्रश्न आहेत. कोणत्याही प्रकारची शाखा असो, हं. आर्ट असो, कॉमर्स असो, सायन्स असो, जी पाठ्यपुस्तकं आहेत त्या प्रत्येक पाठ्यपुस्तक जो पेपर निघतो त्या पुस्तकाचा, तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये या 3 प्रकारचे प्रश्न असतात: वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी. बरं, तुम्ही सांगितलं की प्रश्न 3 प्रकारचे आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न. तर या वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये तुमची जी येणारी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक कोणते आहेत की त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न येतात आणि किती गुणांचे येतात? सर एकूण प्रश्नपत्रिका 80 गुणाची आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे, पहिला अ, ब, क आणि ड हे 5-5 गुणाचे उपप्रश्न आहेत. म्हणजे हा पहिला प्रश्न जो आहे तो 20 गुणाचा आहे. 20 गुणांचे. आणि याच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न चौथा अ, जी बोर्ड विद्यार्थ्यांना जगाच्या नकाशा पुरवतो आणि तो नकाशा भरणे हा प्रश्न प्रकार आहे. तर त्यामध्ये एकूण 8 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी 6 प्रश्न विद्यार्थ्यांनी दाखवायचे असतात. 20 अधिक 6 असे 26 गुणाचे प्रश्न वस्तुनिष्ठ भूगोलच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत. आता सर तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्न कोणत्या म्हणजे क्रमांक किती आहेत हे सांगितलं, पण आता जो पहिला अ, ब, क, ड हे जे प्रश्न आहेत यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? सर प्रश्न पहिला जो आहे तो पूर्णपणे वस्तुनिष्ठ आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला अ जो आहे तो साखळी पूर्ण करा 5 गुणाचा आहे. त्यातला ब जो आहे, दिलेल्या सूचनेप्रमाणे विधाने पुन्हा लिहा, किंवा त्यामध्ये दुसरा एखादा प्रश्न विचारू शकतात, चुकी बरोबर लिहा, तोही 5 गुणाचा आहे. त्यामध्येच जो प्रश्न क उपप्रश्न आहे तर त्यामध्ये अचूक सहसंबंध ओळखा किंवा अचूक पर्याय निवडा किंवा घटक निवडा असा असतो, तोही 5 गुणाचा आहे. आणि त्यातला शेवटचा जो उपप्रश्न आहे ड, तोही 5 गुणाचा आहे, चुकीचा घटक ओळखा. असे एकूण पहिल्या प्रश्नामध्ये 4 अ, ब, क, ड इतके 4 उपप्रश्न आहेत, जे 5-5 गुणाचे आहेत. त्या सर्वांची बेरीज 20 होते. सर आता तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्नांची सर्व डिटेल्स माहिती सांगितली. आता विद्यार्थ्यांना लघुत्तरी प्रश्न कशा प्रकारचे येतात आणि त्यामध्ये किती गुणांचे असतात आणि त्यामध्ये किती मार्कासाठी किती मुद्दे लिहावे लागतात हे जरा विद्यार्थ्यांना सांगा. सर भूगोलच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दुसरा, तिसरा, 5वा आणि 6वा अ आणि ब हे लघुत्तरी प्रकारचे प्रश्न आहेत, जे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 गुणाचे आहेत. चालू वर्षी म्हणजे चालू वर्षी न म्हणता त्या भूगोलच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न आहेत. म्हणजे दरवर्षी या प्रकारचे प्रश्न येतात. त्यापैकी जे प्रश्न 2 गुणाचे आहेत त्यासाठी जास्तीत जास्त 2 ते 3 मुद्दे विद्यार्थ्यांनी लिहिणं अपेक्षित आहे. आणि जे प्रश्न 4 गुणाचे आहेत त्यामध्ये 4 ते 5 मुद्दा विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आता बघा, लघुत्तरी प्रश्नामध्ये एक विद्यार्थ्यांची एक समजूत आहे, म्हणजे मी पण बोर्डाची परीक्षा दिल्या की जास्त लिहिलं की जास्त मार्क पडतात. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, जास्त लिहिल्यानंतर जास्त मार्क्स मिळतात हा विद्यार्थ्याचा गैरसमज आहे. म्हणजे- उत्तर लिहित असताना त्या प्रश्नाला किती मार्क्स आहेत ते प्रथम पाहणं गरजेचं आहे. गुणानुसार विद्यार्थ्यांना लिखाण करणं गरजेचं आहे. लिखाण करत असताना लिखाण मुद्दे सुद्धा असावं. म्हणजे लघुत्तरी प्रश्नामध्ये जे 2 मार्काचा प्रश्न आहे तर त्याला 2 किंवा 3च मुद्दे लिहिले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त गरज नाही. हा, जर तुम्ही जादा मुद्दे लिहिले हा. तर तुम्ही थापा मारता हे सिद्ध होतं. हा, आणि हे उत्तर लिहित असाल तुम्ही फक्त मुद्देसूद उत्तर लिहा. मुद्देसूद उत्तर. हा, वाहवत जाऊ नका किंवा फापट पसरा किंवा थापा मारणे म्हणतो आपण, तसं काही करू नका. सर आता तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्नाबद्दल थोडीशी माहिती सांगितली, लघुत्तरी प्रश्नाबद्दल सांगितली. आता दीर्घोत्तरी प्रश्नाबद्दल तुमचं म्हणजे थोडंसं माहिती त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 7वा जो आहे शेवटचा तो दीर्घोत्तरी प्रकारचा असतो. थोडक्यात आपण त्याला निबंध वजा असतो. एकच प्रश्न. प्रश्न 2 असतात.
म्हणजे दोन पैकी एक मोठा सोडवायचा एक प्रश्न असतो आणि त्यात हा एकच एक- प्रश्न सोडवायचा आहे तो सोडवायचा. 8 गुणाचा आहे. ओके. प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी एक कोणताही एक सोडवायचा असतो, तो 8 गुणाचा आहे. आता सर तुम्ही सांगितलं की दीर्घोत्तरी जो प्रश्न आहे तो 7व्या प्रश्नामध्ये हा प्रश्न येतो. आता हा प्रश्न नक्की लिहायचा कसा, की त्यामध्ये किती प्रकारचे मुद्दे आपण ऍड केले पाहिजे? सर 2 पैकी एकच प्रश्न सोडवायचा असतो. तो जो प्रश्न आहे तो 8 गुणाचा आहे. तर या प्रश्नाला तुम्ही सुरुवात करण्या अगोदर किंवा उत्तर लिहायला सुरुवात करण्या अगोदर स्टेप लक्षात ठेवा. प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे तो तुम्ही पाहिला पाहिजे. तो कोणत्या टॉपिकवरचा आहे तो पाहिला पाहिजे. त्यानुसार त्याची प्रस्तावना देणं गरजेचं आहे सुरुवातीला. त्यानंतर त्याच प्रश्नामध्ये कधी कधी व्याख्या विचारतात, कधी कधी त्या प्रश्नाचा अर्थ असतो. फॉर एक्झाम्पल किंवा उदाहरणार्थ आपल्याला लोकसंख्येची घनता म्हणजे काय, सखोल उदरनिर्वाहाची शेती म्हणजे काय, त्याचा अर्थ सांगणं अभिप्रेत आहे. हा पहिला मुद्दा झाला. त्यानंतर जो प्रश्न विचारलेला आहे तो मुद्देसूद त्या विद्यार्थ्यांना उत्तर त्याचं लिहिणं गरजेचं आहे. उत्तर लिहित असताना त्या मुद्द्याच्या खाली दुरेगी मारणं गरजेचं. त्यानंतर ठराविक प्रश्नाचे उत्तर लिहित असताना टेन्सिल काढणं, उदाहरणं देणं ते त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि शेवटी त्या प्रश्नाचा उहापोह म्हणजे आपण त्याला शेवटी समारोप म्हणतो तो करणं गरजेचं आहे. या सिक्वेन्सनं किंवा या क्रमानं जर विद्यार्थी गेला तर परीक्षक त्याला 8 पैकी 8 सुद्धा मार्क देऊ शकतो. लय पडत्यात. तर ही जी दीर्घोत्तरी तुम्ही प्रस्तावना सांगितली की बाबा प्रस्तावना लिहायची, टेन्सिल काढायचं किंवा बरेच मुद्दे 4-5 सांगितले. तर बघा हे 4-5 मुद्दे लिहिले आणि त्याचं अक्षर थोडस खराब आहे त्या विद्यार्थ्याचं, पण त्यानं मुद्देसूद एकदम तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित उत्तर लिहिलंय, तर त्याला 8 पैकी 8 गुण मिळतील का? याची गॅरंटी देता येत नाही. नाही. हा. का तर पेपर जो चेक करणारा एक्झामिनर जो आहे हा. त्याच्यावर बरेच अवलंबून आहे. काही एक्झामिनर पेपर लाईन बाय लाईन चेक करतात, हा. काही नुसतं टीका मारायचं काम करतात. हा, बरं. जर तुमचा पेपर बरोबर तुम्ही लिहिलाय, अक्षर किती खराब असू द्या, हा. जर तो त्या एक्झामिनरनं पेपर जर लाईन बाय लाईन वाचून चेक केला हा. तर तो 8 पैकी 7 मार्क देऊ शकतो. देऊ शकतो. आणि तो प्रश्न त्यांनी वाचलाच नाही, हा. मुद्दे आहेत अशी हा. टीका मारत गेला हा. तर त्याला वाटेल तेवढी तो मार्क देणार, 4 देणार, 5 देणार, त्याला कंटन नाही. म्हणजे हस्ताक्षराला काही मार्क असतात का? आहेत की, हा. पण हस्ताक्षर चांगला आहे म्हणून न वाचता चेक केला हा. तर ते चुकीच होणार ना. चुकीचं होणार. आणि वाचून पेपर जर चेक केला हा. तर ते त्या विद्यार्थ्याने बरोबर लिहिलेलं आहे ते त्याला समजेल आणि त्यामुळे तो गुणदान करेल. ओके. म्हणजे विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. नाही. पण माझं स्पष्ट मत आहे की परीक्षकांना पेपर वाचूनच तपासावेत, जेणेकरून विद्यार्थ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. तर आता तुम्ही दीर्घोत्तरी प्रश्न कसे लिहायचे हे सांगितलं, पण आता असे किती टॉपिक्स आहेत की त्याच्यावरती दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातात? सर 8 टॉपिक पैकी प्रकरण पहिले जे आहे लोकसंख्या भाग 1, त्यानंतर प्रकरण नंबर मला वाटतंय 4 आहे प्राथमिक आर्थिक क्रिया. प्रकरण 5वे जे आहे ते द्वितीयक आर्थिक क्रिया आणि प्रकरण 6वे जे आहे ते तृतीयक आर्थिक क्रिया आणि प्रकरण 7वे प्रदेश आणि प्रादेशिक विकास. या 8 टॉपिक पैकी हे 5 टॉपिक जे आहेत ते महत्वाचे आहेत. शिवाय याच टॉपिकवर प्रश्न 7वा दीर्घोत्तरी विचारला जातो. सर आता तुम्ही धड्यांची नावं सांगितली की दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये कुठले टॉपिक्स महत्वाचे आहेत. आता या महत्वाच्या टॉपिक्स मध्ये आतमध्ये गेल्यानंतर असे काही प्रश्न आहेत का की जास्तीत जास्त एक्झाम मध्ये विचारले जातात, असे महत्वाचे प्रश्न तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकाल का? सर कसं आहे, अभ्यासक्रमाची पुनर्रचना झाल्यापासून प्रश्नपत्रिका जर आपण सगळ्या पाहिल्या तर त्यावरून सहज समजू शकते की कोणत्या धड्यामधून कोणते प्रश्न विचारले जातात. तर ते मी तुम्हाला सांगू शकतो. लोकसंख्या भाग 1 जो टॉपिक आहे तो 17 गुणासाठी आहे आणि त्यावरती एक दीर्घोत्तरी प्रश्न आहे. तर त्यामध्ये 2 प्रश्न विचारले जातात. लोकसंख्येची घनता म्हणजे काय, किंवा लोकसंख्येच्या घनतेच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक सांगा, हा एक प्रश्न आहे. आणि लोकसंख्येच्या घनतेच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक सांगा, असे या टॉपिकवर 2 प्रश्न आहेत. 2 पैकी एक प्रश्न हमखास असतो, म्हणजे येतोच. त्यानंतर प्रकरण जे आहे प्राथमिक आर्थिक क्रिया, तो एक टॉपिक महत्वाचा आहे. त्यामध्ये शेतीचे प्रकार विचारले जातात. उदाहरणार्थ सखोल उदरनिर्वाहाची शेतीचा वृत्तांतल्या, मयाची शेती, व्यापारी शेती, याची वैशिष्ट्ये सांगा, असे प्रश्न विचारले जातात, दीर्घोत्तरी प्रश्न.
त्यानंतर पुढचा जो टॉपिक जो आहे आपला म्हणतोय द्वितीय आर्थिक क्रिया, त्यामध्ये उद्योगधंदे आहेत. उद्योगधंद्याच्या स्थानिकांवर परिणाम करणारे घटक सांगा, तो प्रश्न आहे. त्यानंतर तृतीयक आर्थिक क्रिया, त्यामध्ये वाहतूक, व्यापार हे मुद्दे येतात. त्यामध्ये व्यापारावर परिणाम करणारे घटक सांगा. त्यानंतर प्रदेश आणि प्रादेशिक विकास हा टॉपिक आहे. त्यावरती प्रादेशिक विषमता दूर करण्याचे उपाय सुचवा. असे प्रश्न मोठे विचारले जातात आणि या वरती 2 प्रश्न विचारले जातात, पैकी एक सोडवायचा असतो. की वस्तुनिष्ठ प्रश्न सांगितले, लघुत्तरे सांगितले आणि दीर्घोत्तरे सांगितले. आता या प्रश्नांच्या व्यतिरिक्त परीक्षेमध्ये थोडेसे प्रश्न राहिले, तर त्या राहिलेल्या प्रश्नांबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा त्याचे कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात? सर, प्रश्न 4 ब जो आहे तो दिलेल्या आकृतीचं वाचन करून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा किंवा दिलेल्या नकाशाचं वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, असा एक 5 गुणाचा प्रश्न आहे. जर विद्यार्थ्यांना त्या नकाशाचं आकृतीचं वाचन जर व्यवस्थित केलं, निरीक्षण केलं, तर हमखास 5 पैकी 5 गुण तिथे त्याला मिळू शकतात. तसाच प्रश्न 6 अ आणि ब आहे. प्रश्न 6 अ भूगोल विषयाशी संबंधित एक उतारा दिला जातो. तो फक्त भूगोल विषयाशी संबंधित असतो. त्या उतार्याचं वाचन करून खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहावायची असतात. तिथं पण पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. आणि त्यातला प्रश्न ब जो आहे, आकृत्या काढा, तर 3 पैकी कोणत्याही 2 आकृत्या काढायच्या असतात. एक आकृती 2 गुणासाठी असते. तर हमखास तिथे त्याला 4 मार्क मिळू शकतात आकृतीमध्ये. सर, आता तुम्ही राहिलेल्या प्रश्नाबद्दल सांगितलं की आकृत्या परीक्षेमध्ये प्रश्न 6 ब. येतात, 6 ब. तर त्यामध्ये असे कोणत्या आकृत्या आहेत का ती जास्तीत जास्त एक्झामला विचारल्या जातात, महत्वाच्या आकृत्या सांगू शकाल? हो, सांगू शकतो. प्रकरण पहिले जे आहे, लोकसंख्या भाग 1, यामधील लोकसंख्या संक्रमण सिद्धांत पूर्ण किंवा निम्मा विचारतात. म्हणजे 2री स्टेप 3री स्टेपपर्यंत विचारतात. ती एक आकृती महत्वाची आहे. त्यानंतर मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन हा जो टॉपिक आहे, त्यामध्ये वस्त्याचे प्रकार विचारले जातात तिथं. त्यानंतर द्वितीय आर्थिक क्रियामध्ये उद्योगधंद्याच्या स्थानिकांवर परिणाम करणारे घटक विचारले जातात. प्रत्येक आर्थिक क्रिया जो टॉपिक आहे, त्यावरती प्रत्येक आर्थिक व्यवसायाचे वर्गीकरण विचारलं जातं. आणि शिवाय प्रदेश आणि प्रादेशिक विकास हा जो टॉपिक आहे, त्यावरती प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची धोरणे, तो एक आकृती विचारली जाते. आणि शिवाय शेवटचा जो प्रकरण आहे, भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती, यावरती भूगोलाचा अन्य विषयाशी असणारा सहसंबंध आणि भूगोल अभ्यासकाची कौशल्ये, एवढ्या आकृत्या आहेत. त्यापैकी 3 आकृत्या विचारल्या जातात. त्यातल्या कोणतेही 2 विद्यार्थी हमखास सोडवू शकतो. 2 सोडवायचे असतात आणि त्यासाठी 4 गुण आहे. एका आकृतीला 2 2 गुण, असे 4 गुण, 4 पैकी 4 गुण विद्यार्थ्यांना मिळतात. जर मी सांगितलेल्या या आकृत्या विद्यार्थ्यांना पक्क्या केल्या तर 4 पैकी 4 हमखास गुण प्रश्न 6 ब मध्ये त्याला मिळू शकतील. आता तुम्ही सगळी माहिती सांगितली, पण आता असे काही मुद्दे आहेत का की विद्यार्थी परीक्षेमध्ये पेपर लिहित असताना ज्या चुका करतात त्या तुम्ही सांगू शकाल का, आणि त्या चुका टाळण्यासाठी त्यांनी काय काय केलं पाहिजे? विद्यार्थी पेपर लिहित असताना चुका भरपूर करतात. पेपर लिहित असताना सर्वप्रथम वर्गात प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रथम प्रश्नपत्रिकेचं वाचन करणं खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर जे प्रश्न आलेले आहेत, ज्या प्रश्नाची आपली तयारी पक्की झालेली आहे, ते प्रश्न प्रथम विद्यार्थ्यांनी सोडवणं गरजेचं आहे, पहिली स्टेप. त्यानंतर पुन्हा जास्त लिहिण्यासाठी जास्त गुण मिळतात असा विद्यार्थ्याचा एक गैरसमज आहे. तर ते करण्यासाठी, जास्त मार्क मिळवण्यासाठी विद्यार्थी जास्त लिहितो आणि जास्त लिहित असताना तो नको ते शब्द वापरतो, थप्पा मारणे, खोटं लिहिणे, त्यामुळे त्याला गुण कमी मिळतात. जे काय उत्तर बरोबर आहेत ते बरोबर लिहिणं गरजेचं आहे. बरोबर उत्तराच्या खाली अधोरेखित करणं गरजेचं किंवा अंडरलाईन करणं गरजेचं आहे. असे लिहिल्यास मुद्देसूद लिहिल्यानंतर भरपूर मार्क पडतात. आता हे सांगितलं आणि की शिवाय दुसरं कसं, दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत 7वा, त्यामध्ये योग्य वेळ टेन्सिल काढणं, उदाहरणं देणं, आकृत्या काढणं गरजेचं असेल तर ते करणं, हे करणं, मुद्देसूद लिहिणं, असं केल्यास विद्यार्थ्याला भरपूर गुण मिळतात. बरं, आता हे तुम्ही सांगितलं की आता असे काही मुद्दे आहेत का की विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळवण्यासाठी त्यांनी ते फॉलो केले पाहिजे? आहेत ना. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका वाचली पाहिजे. ज्या आपल्या प्रश्नाची तयारी झालेली आहे ते प्रश्न प्रथम त्यांनी सोडवलं पाहिजे. उत्तरामध्ये प्रश्नाचा संदर्भ आला पाहिजे.
प्रश्न जसा आहे त्या म्हणजे प्रश्नाचा संदर्भ प्रश्नातले त्याच्या शब्द उत्तरामध्ये आला पाहिजे. प्रश्नातले हा. शब्द त्याने त्याच्या उत्तरामध्ये वापरले. वापरले पाहिजेत. उत्तरे लिहिताना मुद्दे व्यवस्थित लिहिले पाहिजे, मुद्द्याच्या खाली अंडरलाईन केले पाहिजे आणि योग्य ते आकृत्या, पेन्सिल, उदाहरणं देणं गरजेचं आहे. असं केलं तर हमखास विद्यार्थ्याला मार्क पडतात. आणि शेवटी सर कसं आहे, आपण किती जरी आयडिया सांगितल्या, प्रश्न सांगितले, आणि जर त्या विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने अभ्यासच नाही केला, नाही केलं तर प्रश्नापत्रिकेचा सरावच नाही नाही केला, केलं तर हां, तर त्याला मार्क पडणार नाही. अभ्यासाचे योग्य वेळी त्याने नियोजन केलं, अभ्यासाचं योग्य नियोजन केलं, वेळोवेळी ते प्रश्नपत्रिका सोडवण्याचा जर सराव त्याने केला असेल तर त्याला भरपूर मार्क पडणार, यात कसली शंका नाही. सर तुम्ही या ठिकाणी आलात, विद्यार्थ्यांना प्रश्न कसे लिहायचे, वस्तुनिष्ठ प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आणि लघुत्तरी प्रश्न, हे लिहिण्याचं टेक्निक आहे, किती प्रश्नाला किती गुण आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चुका विद्यार्थी करतात त्या चुका टाळण्यासाठी जे मार्ग सांगितले आणि जास्तीत जास्त मार्क पाडण्यासाठी ज्या महत्वाचे मुद्दे सांगितले त्याबद्दल तुमचं मी आभार व्यक्त करतो आणि हे सेशन संपलं असं जाहीर करतो. नमस्कार. नमस्कार.